गोकुळ उत्पादक संघाने सीमा भागात आपले दुधाचे दर कमी केल्याने शेतकरी संतापलेला आपल्याला पाहायला मिळतंय, शेतकरी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मी सध्या उभा आहे बेळगावतल्या अलसगा गावामध्ये आणि आपण एकंदरच आपण पाहतोय माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी शेतकऱ्यांनी या गोकुळचं जे अलसगा गावामध्ये युनिट आहे त्या युनिटला त्या शेतकऱ्यांनी टाळे ठोकलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहतोय थेट दृश्य जे शेतकरी त्या अधिकाऱ्यांशी बातचीत करतायत आणि त्यांनी सांगतायत की आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे। दुधाचे दर जे पूर्ववत होते 1 तारखेपूर्वी ते पुन्हा एकदा तसेच मिळाले पाहिजेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अगोदर बोलतो, तुम्ही अगोदर ऐकून घ्या, नंतर एक रेट एकाला एक असं करायचं होतं तर हा विस्तार करायचा कायम राज्यामध्ये हे कायम सीमाभागावर का अन्याय, कायम तुमचा अन्याय, तुझा अन्याय तुमचा बोनस देताना दुसरा बोनस देता, इथं दुसरा बोनस आहे तुमचा। रेटच्या बाबतीत बघितला रेट तिकडे वेगळा इकडे वेगळा, सीमाभाग पाहिजे नाही करता का तुम्ही? आमची ही सभा होणार तुम्हाला अर्ध माहिती होतं साहेब, तुम्ही थांबा हो, तुम्ही 8 दिवसा अगोदर एमटीला रिपोर्ट दिला की मीटिंग आहे म्हणून, मग तुम्हाला एकट्याला कशा पाठवलं साहेब? ही लोक साहेब खाली आहेत, 70 गावचे लोक साहेब खाली नाही सांगा। 8 दिवसांनी तुम्हाला रिपोर्ट दिला मी, तुम्ही एकट्याच साहेब एमटीला बनवायचं तुम्ही, हे लोक खाली नाहीत। म्हणजे गोकुळ दूध संघ आहे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेक्षा सीमा भागातील लोकांना गाईचं दूध 4.5 रुपये लिटर कमी आणि म्हशीचं 2 रुपये लिटर कमी केल्यामुळे आम्ही इथे जमलेलो आहे। आणि महाराष्ट्र सरकार आम्ही सीमा भागासाठी हे करतो ते करतो म्हणून सांगतोय आणि ह्यो शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करत आहे। आणि जर गोकुळ दूध संघानं जर आमचा रेट कोल्हापूर जिल्ह्याच्या रेट बरोबर दिला नाही तर महाराष्ट्र कर्नाटकात सीमा भागात गोकुळची एकही गाडी आम्ही फिरू देणार नाही आणि सीमा भागातले लोक काय आहेत हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत। दूध संकलन कंगराई खुर्द यांचा मी डायरेक्टर आहे। आमचं टायमाला 320 लिटर दूध आहे, दिवसाचं मिळून 740 लिटर दूध आहे साहेब। तर ह्यांनी गाईचा रेट 4.5 रुपये कमी केलेला आहे, अहो म्हशीचा 2 रुपये कमी केलेला आहे, तरी ह्यांनी आम्हाला काही नोटीस दिली नाही, काही दिली नाही। त्यांचा रेट एक तारखेला कमी झालाय, खरे ह्यांनी आम्हाला 11 तारखेला सांगितलेत। आम्ही गिराकांना काय जाब द्यायचं? आमचं फक्त संस्थेचं एकच मागणं आहे, 70 संस्थांची लोक आलेले आहेत, यांनी पहिला कोल्हापूर जिल्ह्याला कसा रेट देतात 4.5 रुपये गाईला व म्हशीला 2 रुपये द्यावे, एवढीच आमची मागणी आहे। व गोकुळ संकलन 30 ते 40 वर्ष झाली आमचं दूध नेतात, तर आता यांनी काय म्हणतात आमच्याकडे दूध जास्ती झालंय, आम्ही रेट कमी करणार। आणि ह्यांनीच महिन्याच्या अगोदर रेट वाढवून दिले आणि काय सांगितले, तुम्ही गाया घ्या, म्हशी घ्या, धंदा वाढवा म्हटले। तर आमच्या संस्थेमध्ये आम्ही 10 गाया व 10 म्हशी कर्ज रूपात दिलोय, ते काय म्हणाले आता फेडणार कसं? त्यांनी ह्यांनी आमचं उत्तर द्यावे व आमच्या मागणीला रेट वाढवून पूर्तता करावे, ही गोकुळ संघाची विनंती आहे। तरी जे आम्हाला म्हणजे विभागीय मीटिंग होते संघाची बेळगावला, त्या मीटिंग मध्ये आम्हाला सांगतात की दूध वाढवा दूध वाढवा, आणि ज्या वेळेस दूध वाढतंय त्या टायमाला हे असे रेट खाली करतात। त्यामुळे आम्ही सर्व दूध उत्पादक अडचणीमध्ये येतोय। प्रमुख मागणी म्हणजे जे आता कोल्हापूर जिल्ह्याला जे दूध रेट चालू आहे तोच आम्हाला सीमा भागालाही मिळावा।
त्यांनी काय नाही, आता फक्त रेट डायरेक्ट कमी केलेला आहे तेवढंच, फक्त रेट कमी केलंय, रेट चार्ट दिलंय, त्याच्यानंतर काय आम्हाला हेच केलं नाही. आता आमच्या तर इथं फक्त सीमा भागात तर हे रेट चार्ट आलेला माहित आहे आम्हाला, आज एवढं माहिती आहे. बाकी कोल्हापूर जिल्ह्याला तर त्यांचा वाढीव आहे, तोच रेट आहे, प्लस त्यांचा उलट अनुदान आहे त्यांना 5 रुपये, आम्हाला अनुदान पण नाही. आमचं पुढचं पाऊल, आमची जर मागणी नाही झाली तर आम्ही हे इकडचं दूध बंद करणार, त्यांना गोकुळ संघाला द्यायचं काय असेल ते, आणि लोक जे आमचे सीमा भाग जे बांधव ठरवतील त्याच्यावरती आमचा निर्णय होईल. आपल्या सीमा भागातील गोकुळला दूध पुरवठा या ठिकाणी होत आहे. आतापर्यंत या ठिकाणी बऱ्याच वेळेला सीमा भागावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला. पूर्वी सुद्धा 6 रुपये दूध या ठिकाणी दर कमी केलेला होता. त्यानंतर आमच्या भागातील काही लोकांनी या ठिकाणी कोल्हापूरला जाऊन प्रयत्न केल्यानंतर तो 6 रुपये दर या ठिकाणी वाढवण्यात आला. आणि आता या ठिकाणी पाहिलं तर दुधाचा इतका दर खाली केलेला आहे की सर्व वजाबाकी बेरीज केल्यानंतर शेतकऱ्याला काही उरत नाही. दुधाचे दर कमी केलेले आहेत, खादींचे रेट वाढलेले आहेत, आणि त्यामुळे आता शेतकरी कसा बसा या ठिकाणी हा व्यवसाय चालवत आहे. आणि हा 4.5 रुपये रेट कमी केल्यामुळे शेतकऱ्याचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी हा व्यवसाय बंद केल्याशिवाय शेतकऱ्यासमोर पर्याय नाही. त्यासाठी आता या ठिकाणी जो रेट आहे 5ला 45 रुपये आहे, आता तो 4.5 रुपये कमी केलेला आहे. फक्त ते सीमा भागापुरता या ठिकाणी कमी केलेला आहे. आतापर्यंत या ठिकाणी सीमा भागावरती त्यांनी कमवलेलं आहे, लाखोची कमाई या सीमा भागावरती केलेली आहे. पण आज या ठिकाणी सीमा भागावरती अन्याय करून या ठिकाणी या सीमा भागाचं पूर्ण कंबरड मोडलेलं आहे. एक वेळ म्हणायचं सीमा बांधव आमचे भाऊ आहेत, बांधव आहेत, आणि वर्ण मात्र या बांधवांना तुडवून घालायचं ही यांची या ठिकाणी गोकुळ संघाची या ठिकाणी हे चाल चाललेली आहे. त्यामुळं या ठिकाणी हे सीमा बांधव जोपर्यंत गप आहेत तोपर्यंत गप आहेत, नाहीतर या ठिकाणी सगळं या ठिकाणी पेटवल्याशिवाय सीमा बांधव गप बसणार नाही. आम्हाला जो महाराष्ट्राला सध्या सुरू आहे तोच दर या ठिकाणी हवा आहे, त्यांच्यापेक्षा वाढ दर नकोय. जो महाराष्ट्राला दर मिळतोय तोच दर आम्हाला या ठिकाणी करणार सीमा बांधवाला मिळायला पाहिजे. कोल्हापूर गोकुळला जो काय या ठिकाणी दर चालू आहे तोच दर या ठिकाणी इथं आम्हाला मिळाला पाहिजेत, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे.